मानखुर्दच्या आगीच्या बातमीनं, कारण गेल्या 5 तासानंतरही आग विझवण्यात या ठिकाणी अपयश आलेलं आहे। मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीला आग लागली आणि या आगीमध्ये 2 जण जखमी झाल्याचं हे वृत्त आहे। 30 वर्षीय राजू यादव आणि 40 वर्षीय अजू पाल अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या आगीची भीषणता पाहता घटनास्थळी एनडीआरएफचं पथक देखील दाखल झालेलं आहे। तसंच अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम करतायत। 8 पाण्याचे मोठे टँकर्स आणि 5 रुग्णवाहिका सुद्धा घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। केमिकलच्या साठ्यामुळे आग भडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय, मात्र आग नेमकी लागली कशामुळे याचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, सध्याची काय परिस्थिती आहे आणि आग आटोक्यात आणण्याचं काम कुठवर आलेलं आहे? एकंदरीत ह्या सगळा परिसर बघितला तर आग आटोक्यात येईल लवकर असं वाटत नाहीये। आगीची तीव्रता कमी झाली आहे असं आपत्कालीन विभागाचं सध्या म्हणणं आहे। अर्थातच अग्निशमन दलाचे जवान अधिकारी हे शर्थीचे प्रयत्न करतायत आग विझवण्याचे, मात्र अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आतपर्यंत पोहोचता येत नाहीये। त्याचप्रमाणे जे वॉटर टँकर्स आहेत त्यांनाही आतपर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यामुळेच आता जो स्थानिक पाणी पुरवठा आहे तो देखील आग विझवण्याच्या कामी त्याचा उपयोग केला जातो। त्यासोबतच 5 बोरवेल सुद्धा ओपन करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच जसं तू म्हणालीस की एनडीआरएफचे तब्बल 50 जवान इथे दाखल झालेले आहेत, ते देखील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। इथे अग्निशमन दलाचे सगळे महत्त्वाचे अधिकारी तर उपस्थितच आहेत, मात्र त्यासोबतच एनडीआरएफच्या जवानांची मदत घेऊन लवकरात लवकर ही आग कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत। जे या आगीच्या पट्ट्यात आले होते त्या सगळ्या रहिवाशांना आता हलवण्याचं काम सुरू आहे। स्थानिक ज्या 3 शाळा आहेत या शाळांमध्ये त्यांना तात्पुरता निवारा हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही आग कशी विझेल याकडे आता अग्निशमन दलाचं लक्ष आहे। मनश्री, तू लक्ष ठेवून राहाच। ताजे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।